आणि आता ते मलिंगासाठी झालेलं बघा. पुराणा मानव हे नाटक मी स्पर्धेलाच पाहिलं होतं. विक्रांतने लिहिलेलं नाटक आहे. राज्यनाट्य स्पर्धेंना सादर करण्यात आलं होतं आणि प्रत्येक वेळेस मी पाहायला जायचो आणि ते माझं कन्सेप्ट खूप आवडली. नॉर्मली आपण ज्यावेळी रंगपंचमी किंवा एखादा काहीतरी असा सण येतो की ज्यावेळी आपण लोकांची काहीतरी गंमत करतो किंवा लोकांना फसवतो आणि त्यानंतर आपण बोलतो बुरा न मानो भाई हमने ऐसे किया है, तर त्यामुळे ते टायटल देण्यात आम्हाला सुचलं कारण की आमचं नाटक जे आहे ना ते थोडंसं एप्रिल फुल किंवा लोकांना फसवणं यावरती आधारित असल्यामुळे बुरा न मानो. खरं तर एप्रिल फुल हा एका दिवसाचा विषय आहे, पण आमचं हे नाटक हे एका दिवसापुरतं मर्यादित नाही आहे. हे जे नाटक आहे ते आपण पूर्ण वर्षभर, पूर्ण महिनाभर कधीही आपण बघू शकता असं हे नाटक आहे. चिन्याची भूमिका म्हणजे खूप तो मस्तीखोर आहे, भोळा आहे. मुलगी हसली म्हणजे ती प्रेमात फसली. जो चिन्या म्हणजे माझा मुलगा करतोय तर त्याच्या बापाचा रोल करतोय आणि टिपिकल जो बाप आहे. इथं शांती कुठे आहे? दुसऱ्या गावावर बोलवणार. मुलांच्या नजरेमध्ये चिडखोर असतात, कंजूस असतात, काय घर चालवण्यासाठी त्यांना काय काय उचापती कराव्या लागतात, हे सगळं काय या बाबांमध्ये दिसून येईल. या नाटकामध्ये मी रोहन नावाचं कॅरेक्टर केलं आहे. म्हणजे जवळजवळ तो मुलगा म्हणजे एक टपोरी कॅरेक्टर आहे चाळीतलं. या नाटकामध्ये मी 4 वेगळे रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंत सिरियस जावई किंवा वेगवेगळे जावई बघितले असेल, पण हा जो आहे एकदम फिल्माट आहे. फिल्माट बोलण्याचा अर्थ असा की फिल्मी कॅरेक्टर आहे. माझा मृण्मयीचा रोल आहे या नाटकात, जी त्याची शेजारीच राहणारी एक लहान मैत्रीण असते. आमचा जो प्रोड्युसर आहे तो आमचा खूप चांगला मित्र आहे, तर त्यांनीच म्हणजे खूप कष्ट करून आम्ही ह्या नाटकाची निर्मिती केलेली आहे आणि नाटक आज लोकांसमोर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर स्वतः बघाल तर तुम्हाला एक रिस्पॉन्स पण कळेल की खूप हास्यास्पद आहे आणि खूप गंमत येते या नाटकामध्ये. चिन्या खाली उतर.